नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्रभरात किंवा गेल्या काही दिवसात एक भयानक भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. जो स्वतःला कॅप्टन अशोक करात म्हणवतो, तो काही भोळ्या भाबड्या भक्तांना तसेच स्वतः ज्योतिषी किंवा दैविक शक्तीचा अवतार असल्याचे भासून अनेक विकृती त्याने केलेल्या आहेत. ह्या विकृती इतक्या भयंकर आहेत की ऐकताना तळपायाची आग मस्तकात जाते. हजारो लोकांना फसवणं, महिलांचा विश्वासघात करणं, बलात्कार करणं, ब्लॅकमेल करणं, कोट्यावधींची बेनामी मालमत्ता आणि राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध. आज आपण या प्रकरणाची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर ही कहाणी फक्त एका अशोक खरातची नाही, ती आहे आस्थेच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाची कहाणी आहे. मित्रांनो, अशोक करात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील. त्याने ज्योतिष, अंकशास्त्र, तंत्रमंत्र शिकून एक धंदा सुरू केला. त्याने शिवनिका ट्रस्ट आणि श्री ईशानेश्वर महादेव मंदिरच्या नावाखाली एक संस्था उभी केली. तसेच त्यातून लोकांना भूतप्रेत, काळसर्प, विवाहयोग, करिअर असे पद्धतीचे अनेक उपाय सांगायचा आणि लाखो रुपये उकळायचा. फक्त 8 वर्षात त्याची संपत्ती अनेक पटीने वाढली. मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, शिर्डी, आडगाव येथे अनेक प्लॉट्स, बंगले, फ्लॅट्स, सोने, गाड्या अशा प्रॉपर्टी त्याने जमा केल्या. पोलिसांच्या प्राथमिक तपासातच कोट्यवधींची मालमत्तेचा पत्ता लागला आहे. पण हे सगळं कमवलं कसं? फक्त फसवणुकीने, महिलांचा विश्वासघात करून, फसवून त्यांचा बलात्कार करून. हे रिपोर्ट्सच्या मते खरात अत्यंत क्रूर आणि नियोजित पद्धतीने महिलांचे लैंगिक शोषण करायचा. ऑफिसमध्ये महिलांना एकटे बोलवायचा, त्यातून तुमच्या नवऱ्याचा मृत्यू होईल, भूत लागले, दैविक शक्तीचा उपाय करतो असे भय दाखवायचा. तसेच भाविकांना रिमोट कंट्रोलचे खोटे साप दाखवून चमत्कार करायचा, मदिरा पाजून हिप्नोटाईज करायचा, शक्ती दाखवण्याच्या नावाखाली बलात्कार करायचा. हे सगळं हिडन कॅमेरा रेकॉर्ड करायचा आणि नंतर ब्लॅकमेल करायचा. सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल होईल, तुझ्या नवऱ्याला सांगेन अशी भीती दाखवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले असे सांगितले जात आहे. तसं पाहिलं गेलं तर एक 35 वर्षीय महिला 3 वर्षापासून त्याच्या जाळ्यात होती. तिने पहिल्यांदा तक्रार दिली. त्यानंतर आणखी 4-5 महिलांनी धैर्य दाखवत तक्रार दाखल केली. आता त्याच्यावर किमान 5 ते 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच या तपासात पोलिसांना 58 आपत्तिजनक व्हिडिओ मिळालेले आहेत. तसेच एक कर्मचारी आहे जो विसल ब्लोअर आहे, म्हणजे जो पोलिसांना मदत करत आहे अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सांगितलं की खरारकडे पिस्तूल सापडलं. तसेच त्यामध्ये 5 खर्च झालेल्या कॉट्रेजेस आहेत. आता यामध्ये नरबळी म्हणजे त्याने मानवी बलिदान दिले आहेत का याचा तपास केला जातोय. हे ऐकून अनेकांना भीती वाटली की एखादा माणूस हा किती क्रूर असू शकतो. मित्रांनो, अमेरिकेत असलेल्या एप्स्टीन फाईलसारखा हा एक प्रकार आहे. त्याच्याहून सुद्धा भारतासारख्या देशात असा प्रकार घडणे, तेही भक्तीच्या आणि दैविक शक्तीच्या नावाखाली असा प्रकार करणे, हे अत्यंत चुकीचं व आपल्याला एक समाज म्हणून लाज आणणार आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा लोकसभेत आज निवेदन दिलं. त्यानुसार या प्रकरणावर पोलिसांनी खूप आधीपासून काम सुरू केलं होतं. 10 मार्चलाच LOC म्हणजे लुकआउट सर्क्युलर काढला होता. खरात देशाबाहेर पळून जाणार होता, पण आम्ही त्याला अडवलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आरोपीकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे. पुणे, पनवेल, नाशिक सगळीकडे चौकशी होईल, त्याचा पुरावा मिळेल. राजकीय नेते, IPS अधिकारी असो किंवा कोणीही असो, याला सोडले जाणार नाही. पण फडणवीसांनी हेही सांगितले की त्या बाबावर फक्त फोटो आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप करता येत नाहीत. पण जो काही डेटा डिलीट झाला आहे तो आता रिकव्हरी होत आहे. तसेच आर्थिक व्यवहार, मदत सगळंच तपासलं जात आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा विषय किती गांभीर्य आहे हे या तपासात दाखवून दिलं. तसेच अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच त्याचा आता एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणताना दिसत आहे. मित्रांनो, तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महिलांविरुद्ध गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणारच आहे. तसेच CM साहेबांनी स्पष्ट सांगितले कोणालाही क्लीन चिट मिळणार नाही. खरातला आता 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे. तर मित्रांनो, आज अनेक आरोप प्रत्यारोप झाले, ज्यामध्ये फडणवीस यांची
मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी अनेक आमदारांनी तिथे पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न केला असे आरोपसुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांनी केले. तसेच अंगठा किंवा अनामिका कापण्याचे प्रकारसुद्धा घडत होते असे सुद्धा अनेक जण आरोप करत आहे. पण मित्रांनो, हा फक्त एक बाबा नाही, हे संपूर्ण सिस्टीमचे अपयश आहे. जो आस्था विकतो तोच महिलांचा छळ करतो. हे थांबवायला हवं. जोपर्यंत एखाद्याचा गुन्हा बाहेर येत नाही तोपर्यंत आपण शांतच बसतो. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं, अशा लोकांना ओळखायला हवं. तसेच कोणतीही गोष्ट चुकीची वाटली तर तक्रार करायला हवी. पोलिसांनी सुद्धा या लोकांना साथ न देता लोकांवर कठोर कारवाई करायला हवी. मित्रांनो, तुम्हाला या खरात प्रकरणाबद्दल काय वाटतं? तसेच राजकीय नेत्यांनी खरातशी फोटो काढले म्हणून त्यांना जबाबदार धरावे का? तसेच भोंदूबाबांच्या मंदिरांना सरकारी सुविधा द्यायच्या का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अजून अपडेट्स हवे असतील तर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.